नमस्कार मित्रांनो. दोन मित्र एकदा बाहेर चाललेत फिरायला. अचानकपणे पाऊस पडतो. पाऊस पडल्यानंतर एक मित्र बोलतो की बघ, देवामुळे आपल्याला पाऊस मिळाला, देवाची कृपा असल्यामुळे पाऊस पडला. तर दुसरा मित्र बोलला, अरे यार, असं नाही रे. जेव्हा आपण निसर्ग संगोपन करतो, जेव्हा निसर्गाचं आपण काळजी घेतो, तर निसर्ग त्या बदल्यात आपल्याला हे सगळं देतो जे आपल्याला खरंच मानवी जीवनाला आवश्यक असतं. तो नाही रे, देवच आहे. मग दररोज का नाही पाऊस पडत? तर तू निसर्गाची दररोज काळजी घेतो तर तो असं नसतं. त्याला काही एक कालावधी असतो, त्या कालावधीमध्येच पाऊस पडतो. त्या दोघांचं खूप असं भांडण होत नाही, पण एक खूप वादविवाद होतो. तर नाही, देवामुळेच होतं. तुझं निसर्ग वगैरे, तू संगोपन वगैरे काही नाही. ठीक आहे. दोघंही एकदम सुजाण असतात, ज्याच्यावर दोघांनाही विश्वास आहे, अशा व्यक्तीकडे जातात आणि त्याला विचारतात की बघा, हा बोलतो आहे की हे निसर्गाचं संगोपन केलं, निसर्गाला आपण व्यवस्थित सांभाळलं, म्हणून निसर्गाने त्याबद्दल आपल्याला पाऊस पडला. आणि मी म्हणतो नाही, देवामुळे होतं. देवाची करणी असेल तर आग लागू शकते, देवाची करणी असेल तर हे होऊ शकतं. तर तो जो सुजाण माणूस होता ना, त्याने त्या मुलाला ज्याने बोलले की निसर्ग, त्याला 2 कानाखाली लगावल्या. बोललो, अरे मला का कानाखाली लगावल्या? तर बोलले हां. मग तो जो देवाच्यावाला जो होता, देवाची बाजू घेणारा, त्यामुळे तू जा, तू बरोबर आहेस, तू जा. तो गेला. पण तो ज्याने सांगितलं की निसर्गामुळे, निसर्गाच्या काही घडामोडीमुळे आणि आपण जे काही निसर्गाला देतो आहे त्या बदल्यात निसर्ग आपला होतो, तो थांबला. होतो, अहो तुम्ही मला का मारलं? अरे तू येडा आहेस. मूर्खाच्या नादी लागल्यावर आपणही मूर्ख होण्यापेक्षा त्याला हा बोलायचं आणि आपण आपलं मान्य करायचं. आपल्याला माहिती आहे खरी परिस्थिती काय आहे, म्हणून मूर्खाच्या नादी नका लागू. त्यांच्या वादविवाद करू नका. त्यांना जसं आहे तसं त्यांना राहू द्या. पण तुम्ही सुज्ञान आहात, तुम्ही तुमच्या याने व्यवस्थित सगळं मॅनेज करा.